हाय फ्रेंड्स, तर आज आपण चाललो आहेत कोरेगडला, ते पण सकाळी AM8 सॉरी. हे पहा, जाता वेळेस किती धुकं पडलं होतं. एकदम पाऊस पण येत होता चिमणा असा, आणि धुकं पण पडलं होतं. आणि बाईकवरती चाललो होतो त्यामुळं तर एकदम म्हणजे पावसानं धुकं ते एकदम छान असं वातावरण झालं होतं. खूप छान असं वाटत होतं. असाच म्हणजे आम्ही खोपोलीमध्येच राहतो, त्यामुळे आम्हाला कोरेगड हा लांब नाही आहे. असंच एन्जॉय करत करत आम्ही गडावरती पोहोचलो. हा पहा, गडाच्या खालीच असं म्हणजे पावसामुळे एवढं हिरवगार झालं होतं वातावरण, आणि एवढं छान दिसत होतं वरती गड. आणि शिड्यांनी पण हे पहा असे पाणी म्हणजे गडावरती जाता वेळेस मारुतीचे मंदिर आहे. मंदिराच्याच बाजूला असे गुफा आहेत. म्हणजे गडाच्या वरती जाण्याच्या पहिलंच एवढं छान वाटतं. तिथे तो गड आहे ना, खूप असं छान दिसतो गड. हे पावसाळा असल्यामुळे पाशिऱ्यांमध्ये भरून असं पाणी एवढं छान खाली येत होतं. तिथे पाणीच पाहून एवढं छान वाटतंय की म्हणजे गड पाहण्याचं तर विषयच नाही. गड तर खूपच छान, वरतून तर खूपच छान दिसतंय. पण शिड्याच पहा, एवढं पाणी ते पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे एवढं हिरवंगार आणि असं शिड्यांवरती पाणी पडत होतं. ते एवढं छान दिसत होतं की बस दुसरीकडे कुठं फिरायला जाण्याची गरजच नाही असं वाटत होतं. एकदम की नाही का, इथेच राहावं, इथेच बसावं, एकदम पाहावं असं वाटत होतं. त्यानंतर आम्ही वरती चढून गेलो. वरती गेल्याच्या नंतर म्हणजे या गडावरती आपण शिड्यात चढून वरती जाऊ शकतो. तिथून तुम्ही पाहिलं असेल किती छान असं वातावरण दिसतंय खाली. आणि हे एवढं गडावरती पावसाळा असल्यामुळे आणि गड उंचावर असल्यामुळे एवढं तिथे ना हवा जोरात चालू होती. हे पाणी पण असं नाही का, खाली पडणारं पाणी वरती उडून येते. आम्ही सुद्धा आमचं शरीर स्वतः कंट्रोल करू शकत नव्हतो, आणि तिथे खाली पाहायला ते कठड्यापर्यंत जाऊ शकत नव्हतो. आम्ही लांबूनच पाहिलं. आणि हा गडाचा म्हणजे तिथे ध्वजारोहण होत आहे, तो पॉईंट आहे. त्यानंतर आम्ही म्हणजे नाही का जाता वेळेसच आम्ही मग गडावरती तिथं इकडं तिकडं फिरलो, मस्त एन्जॉय केलं. आणि हे पहा, तिथे एका ठिकाणी असा छोटासा वॉटरफॉल पडल्यासारखं पडत आहे गडावरून खाली येता वेळेस. तो पण पहा किती छान, एकदम मस्त असं दिसतो. एकदम म्हणजे वॉटरफॉल, असं मोठ्या वॉटरफॉलचीच गरज नाही वॉटरफॉल खाली जाण्यासाठी. पहा, हा एकदम छोटासा आहे, पण एवढं मस्त वाटत होतं त्याच्या खाली ना की एकदम बस बाकी कुठे फिरायला जायची गरज नाही. हा पहा, गडावरून खाली दिसणारे दृश्य. हे आलेले बाकीचे दुसरे टुरिस्ट होते, ते पण म्हणजे खूप मस्त होते. ते पण एकदम गाईडन्स ते आम्हाला करत होते. थँक्यू फॉर वॉचिंग.